नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। ऑटो चालकासह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे। ही संघटित टोळी असल्याचा पोलिसांचा संशय असून टोळीतील आणखी सदस्यांचा शोध घेतला जात आहे। गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या दागिन्यांची चोरी झाल्याच्या 2 घटना घडल्या होत्या। पहिली घटना 4 ऑगस्ट रोजी घडली। सावंगी मोहपा येथील 65 वर्षीय पुष्पा बागडे या नागपूर बसस्थानकातून वसंतनगरला जाण्यासाठी ऑटोमध्ये बसल्या होत्या। ऑटोमध्ये आधीच 2 महिला बसल्या होत्या। प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगला कात्री लावून सुमारे 45,000 रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र चोरी करण्यात आलं। दुसऱ्या घटनेत 68 वर्षीय जयश्री बंबाळ या पतीसोबत नरखेडहून नागपूरला आल्या होत्या। बसस्थानकावरून ऑटोमध्ये बसताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ही तुटली। त्यांनी ती चेन पर्समध्ये ठेवली। गणेशपेठ बस स्टॉपवर उतरल्यानंतर पर्स तपासली असता सुमारे 40,000 रुपये किमतीची सोन्याची चेन गायब असल्याचं आढळून आलं। या दोन्ही घटनांचा तपास करताना गणेशपेठ पोलिसांनी ऑटोचालक मोहम्मद इक्रान बख्तियार अहमद, रीना बंटी पात्रे आणि कीर्ती गोविंद खडसे या तिघांना अटक केली। पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचीही तपासणी केली जात आहे। ऑटोमधून प्रवास करणाऱ्या महिलांना हेरून त्यांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरणारी ही संघटित टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे। त्यामुळे या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपासही सुरू आहे।